याचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम मी सर्वप्रथम प्रभू येशूचे मनापासून आभार व्यक्त करतो की याची डोही याची डोळा हा क्षण आमच्या आयुष्यामध्ये पाहण्याची संधी कोडोली आणि पंचक्रोशीतील तमाम प्रभूवर प्रेम करणाऱ्या सर्व त्याच्या अनुयायांच्या आयुष्यामध्ये आणली आणि या 100व्या त्याच्या मंदिराच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत हे खऱ्या अर्थानं प्रभूची त्याच्या पाठीमागची योजना आहे आणि मग त्या प्रभूला वंदन करून नतमस्तक होऊन त्याच्या ह्या पवित्र मंदिरासमोर आज त्याच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं राजश्री शाहू महाराजांचा पुरोगामी विचाराचा वासा आणि वारसा अखंड महाराष्ट्रामध्ये पुढे नेत असताना ज्यांचा आशीर्वाद माझ्यासारख्या तरुणांच्या पाठीशी आहे, ज्यांच्या विचारानं आणि सामर्थ्यानं खऱ्या अर्थानं माझं बालपण घडलं आणि आज खासदार होत असताना सुद्धा ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी मानेसाहेब नसताना ज्यांनी सातत्यानं एक आधारवटाची कामगिरी आमच्या पाठीमागं कुटुंबाच्या केली ते आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोडोली नगरीमध्ये आले। महाराज आजचा क्षण आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे। योगायोग असा आहे 100 वर्षापूर्वी शाहू महाराज असते 100 वर्षापूर्वी त्या कार्यक्रमाला आले असते पण शाहूंना आम्ही पाहिलेलं नाही। आज आपल्या रूपानं शाहूंची उणीव या निमित्तानं भरून निघते आणि शाहूंचे वंशज विचाराचे वारसदार आज या नगरीमध्ये इथे येत आहेत आणि बहुजन समाजाच्या या सोहळ्यामध्ये प्रमुख स्थान भूषवत आहेत। हे आम्हा सर्वांच्यासाठी भूषणास्तव आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्ह्याचं पालकमंत्री पद या ठिकाणी आहे, राज्याचे गृहमंत्री ते आहेत, अनेक खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर सक्षम खांद्यावर त्या ठिकाणी आहे पण सगळ्यात महत्वाचं ते या कोडोली गावचे नातू आहेत आणि खऱ्या अर्थानं आई कोडोलीचे आहेत महाराज, त्यामुळं आजोळ आहे आणि आजोळी नातू परत येतो। किती मोठं भाग्य आहे की सत्काराचा कार्यक्रम आम्हाला साहेब तुमचा घ्यायला लागला असता पण येशूच्या मनात होतं की तुम्ही पालकमंत्री जिल्ह्याचं व्हावं आणि ह्या गावचा नातू या गावामध्ये या ठिकाणी यावा आणि भरघोस निधी देऊन जावा अशी प्रभूची इच्छा। म्हणूनच मंत्री झाल्यानंतर सावकार लगेच काल पालकमंत्री पद स्वीकारलंय प्रभूने लगेच बोलवून घेतलं। ते आदरणीय सतेजजी पाटील साहेब उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि एक संयमी कर्तृत्व संपन्न आणि चारित्र्य संपन्न नेतृत्व आदरणीय विनयरावजी कोरे साहेब, या कार्यक्रमासाठी येऊन गेलेले आदरणीय मानसिंग भाऊ, आमचे बंधू सन्मान्य अमर भाऊ, या ठिकाणी उपस्थित असणारे विशांतजी महापुरे, शंकरजी पाटील, निखिलजी पाटील, आमचे युवा शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय नितीनजी माने, अजितजी सोनटक्के, अमोलजी पाटील, आताच खरं तर प्रभूच्या सेवेमध्ये ज्यांनी आयुष्य या ठिकाणी घातलं, रेव्हरंड सरांचं मनोगत मला थांबवायची अजिबात इच्छा नव्हती, त्यांची प्रार्थना देव ऐकतोय त्यामुळं त्यांना बोलू आमचं जरा कमी झालं तर चालतं पण देवापासली आपली लिंक आहे ती आणि विभूते काकांना मी मनापासून त्यांच्या आयुष्याच्या ह्या क्षणामध्ये परमेश्वरानं त्यांना ही संधी दिली की या कार्यक्रमाचं त्यांनी रेव्हरंड पद या ठिकाणी स्वीकारावं आणि पुढे जावं। निश्चितपणे या त्यांच्या आयुष्यामधला एक सुवर्णक्षर आहे ते आदरणीय विभूते साहेब रणदिवे ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने मी मुद्दामून सांगेन प्रभू ऐकतो। इथं आल्यानंतर मला लक्षात आलं मी सावकर खासदार होईल असं कोण म्हणत नव्हतो पण इथं आल्यानंतर मी देवाच्या पाया पडलो आणि रेव्हरंडनी त्या ठिकाणी माझ्यासाठी प्रार्थना केली, माझ्या हृदयावर कोरली आहे आणि देव ऐकतो। परमेश्वरापाशी प्रामाणिक जर एखाद्यानं प्रार्थना केली ना तर परमेश्वर त्याचं नक्की ऐकतो, हे मी इथं अनुभवलंय आणि म्हणून या मंदिराचे रेव्हरंड आदरणीय रणजिते साहेब, आदरणीय आशुतोषजी आवळे साहेब, हे सर्वच मंडळी उपस्थित, तुम्ही सर्व जे येशूचे अनुयायी आहात ते सर्व माझे इथं असणारे बंधू भगिनी, मी फार वेळ घेणार नाही, वेळ बराच झालाय, महाराज इथं आहेत आणि फार वेळ घेणं योग्य नाही पण निश्चितपणे या परिवाराशी
आपल्या असणाऱ्या सर्वांशी माझं 3 पिढ्यांचं नातं आहे. खासदार माने साहेबांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं ह्या सर्व ख्रिश्चन कुटुंबियांशी त्या ठिकाणी होतं. माने वहिनींचा चांगला संपर्क या सगळ्या मंडळींशी त्या ठिकाणी होता. आणि आज नातवापर्यंतची परंपरा बंटी साहेब योगायोगानं 2 नातू इथं या ठिकाणी आहेत. ऍक्च्युली 3 सावकारांच्या पर्यंत नातवापर्यंतची परंपरा चालवणं फार अवघड असतं आणि परमेश्वराचा आशीष असल्याशिवाय ते त्या ठिकाणी होत नाही. निश्चितच या सगळ्या कार्यक्रमामध्ये येशूचा आशीष आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. म्हणूनच हे घवघवीत यश आपल्याला मिळू शकलं. निश्चितपणे त्याच्या ऋणामध्ये राहून त्याच्या लेकरांची सेवा करणं हेच त्याची सेवा करणं आहे हे समजून घेऊन काम करणारे ज्यावेळी लोकप्रतिनिधी तयार होतात, मिशनरी विजनरी असावं लागतं. ज्याच्या समोर मिशन आहे त्याच्या समोर विजन असावं लागतं. आणि जर मिशन समोर चांगलं असेल तर रेव्होल्युशन घडतं. मला त्या समाज व्यवस्थेतनं आपण जे तयार झालोय हे खऱ्या अर्थानं जे कोणी रजले गाजले त्यासी म्हणावे आपले असं जे या ठिकाणी अभंगांमध्ये लिहिलंय ते खऱ्या अर्थानं ख्रिश्चन समुदायानं साबित करून दाखवलंय की सामान्याला ज्याचं कुणी नाही त्याचा प्रभू आहे, ज्याच्या पाठीशी काही नाही त्याच्या पाठीमागे प्रभू आहे. आणि देवानं त्याच्या पाठीमागे आशीष उभा केला की त्याला कोणी लागत नाही. हे त्याच्या आयुष्याच्या सामर्थ्य त्याच्या पाठीशी उभं केलं, जीवन आपल्यासाठी बलिदान केलं आणि आपल्या जीवनाला दिशा दिली. बायबल हा धर्मग्रंथ नाही, इट इज वे ऑफ लाईफ, जीवनशैली आहे. आणि ती जीवनशैली ज्यावेळी आपण आत्मसात करतो, कुठलाही धर्म, कुठलीही जात, कुठलाही पंथ, सर्व धर्म समभाव या ठिकाणी शिकवणारे अनेक धर्म आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी आहेत. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, प्रत्येक धर्माचा आदर करत, प्रत्येक धर्माच्या विषयी चांगला विचार करत, जो धर्म आपल्याला पुढे घेऊन जातो, जी जात आपल्याला पुढे घेऊन जाते, जो मनामध्ये चिंतन आणि मनन करायला लावतो, जो समाजातल्या शेवटच्या घटकाला उपाशी झोपला असेल तर त्याच्या पदरामध्ये 2 वेळचे घास टाकतो, तो धर्म खऱ्या अर्थानं ख्रिश्चनिटीच्या रूपानं, सेवेच्या रूपाने या ठिकाणी पुढे जातोय. आणि मला मनापासूनचा आनंद आहे की मी महाराजांच्या शाळेमध्ये शिकलोय. 9वी 10वी माझी महाराजांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी झाली. पण सुरुवातीच्या टप्प्यात सेंट झेवियर्स मध्ये माझं शिक्षण झालं. आणि महाराज YMCA मी प्रेसिडेंट होतो, यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन. मी मराठा, मला समजलं नाही मला का अध्यक्ष केलाय. पण मी त्यावेळी विचारलं की मी मराठाच आहे, मग तुम्ही मला YMCA अध्यक्ष कसा करता. प्रभूंनी त्या काळामध्ये मला तिथल्या फादरनी सांगितलेली गोष्ट, आपल्याकडे फादर त्या ठिकाणी झेवियर्सला त्या ठिकाणी असायचे, त्यावेळी त्यांनी सांगितलं, प्रभूंनी तुला जन्माला कुणाच्या पोटी घालायचं हे सांगून सर्टिफिकेट देऊन पाठवलं नव्हतं. तू जन्माला माणूस म्हणून आलायस आणि जो जन्माला माणूस म्हणून आलाय त्याला बंधन घालायचं परमेश्वरानं कुणालाही सांगितलेलं नाही. निश्चितच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जे संस्कार झाले लहानपणापासून, ते सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन जाण्याचे वैचारिक पगडा आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी आहे. एक वारकरी संप्रदायापासून ते खऱ्या अर्थानं दैविक शक्ती असणारा बंटी पाटील साहेबांच्याकडे कुटुंबाच्याकडे सेवेचं व्रत त्या ठिकाणी आहे. शाहू महाराजांचा जो वसा आहे त्या वसाची ताकद आमच्या पाठीशी त्या ठिकाणी आहे. आणि मग निश्चितपणे यामध्ये आपल्याला महाराज आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे, आपण अनेक यात्रा जत्रा बकऱ्याच्या आपण केल्या असतील, पाहिल्या असतील, पण महाराष्ट्रामध्ये क्रिसमसची यात्रा कुठं होत असेल तर ती कोडोली गावामध्ये. क्रिसमस ट्री तर साजरी करतोच आपण, पण पाहुण्यांना त्या गावाला दुसरी कुठली यात्रा नाही, क्रिसमस हीच या गावची यात्रा आहे. आणि त्या निमित्तानं सगळं गाव एक होत आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये सण त्या ठिकाणी तयार होतोय. आज 100वे वर्ष ह्या गावाचं उत्सवाचं वर्ष आहे. गावातल्या सामान्य माणसाच्या घरामध्ये आज उत्सवाचा कार्यक्रम आहे. इथं जात धर्म पंथ याच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी या चर्चनं त्या ठिकाणी दिली. 100 वर्षाची थोर परंपरा या चर्चला त्या निमित्ताने या ठिकाणी लाभले. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, मी खासदार म्हणून या ठिकाणी आलोय. आदरणीय पालकमंत्री साहेब आहेत, आदरणीय विनय कोरे सावकारांच्या दूरदृष्टिकोनातनं अनेक विकासाची कामं या गावामध्ये आणि पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी होत आहेत. नामदार पाटील साहेबांना खासदार म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे. सावकार त्याला विनंती करतो जाता जाता, परमेश्वरानं सांगितलंय मागितल्याशिवाय मिळत नाही.
देवानं सांगितलं आम्हाला, आमच्या मनात नव्हतं साहेब, पण देवानं सांगितलं आणि देवाची इच्छा आम्ही मोडत नाही. परमेश्वराला प्रार्थना करावी लागते. हेलेलुया म्हटलं की मग आपण हेल दी गॉड म्हणतो, म्हणजे परमेश्वराची स्तुती करतो. मी निश्चितपणे सांगतो, ज्यावेळी आपण चांगलं करतो ज्यावेळी आणि ते परमेश्वराला अर्पण करतो ना, ते मान्य होतं. परमेश्वर चांगल्याला चांगला आणि वाईटाचा वाईट सगळ्याचा हिशोब त्या ठिकाणी ठेवत असतो. एक चांगलं करण्याची 100व्या वर्षी आपल्याला संधी मिळाली. इथं मस्तपैकी जेवणाचा वास तो स्टेजवर येतो. पलीकडे मंडप आहे, खुला आहे, पण ह्याच्यानंतर उन्हात जेवावं लागणार आहे. परमेश्वराची अशी इच्छा आहे की पुढच्या वेळी तुम्ही येत असताना एक सभा मंडप तिथं असावा आणि खुल्यावर न बसता लोकांनी त्या मंडपामध्ये जेवायला बसावं. अल्पसंख्याकांचा निधी आता भरघोस, तुम्ही काळजी करू नका. बंटी पाटील साहेब निधी आणायला कमी पडत नाही. त्यामुळं पालकत्व आपल्याकडे आहे, शाहू महाराज जवळ आहेत, पलीकडे सावकर आहे. निश्चितपणे या ठिकाणी मला खात्री आहे खासदार फंडानं मी सुरुवात करून देतो. पडेल तो निधी या ठिकाणी आदरणीय बंटी साहेबांनी त्या ठिकाणी उभा करतील आणि या गावाला एक वेगळं लौकिक 100व्या वर्षाचं गिफ्ट सुद्धा परमेश्वरानं आपल्याकडनं करून घ्यायचं ठरवलंय. आपलं ठरलंय, परमेश्वरानं ठरवलं. त्यामुळं जे आपलं ठरलंय ते इथं घडवण्याची वेळ आहे आणि त्यानं ठरवल्यामुळेच आपण या ठिकाणी हे सगळं करू शकतोय. ही त्याची योजना आहे. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, तुमचा आणि माझा मनुष्य योनीतला जन्म हे सुद्धा त्याचं कर्म आहे. म्हणून तुम्ही माणसाच्या जन्माला आला आणि तुमच्याकडे मी काहीतरी घडवून घ्यायचं आहे, काहीतरी करून जायचं आहे. जात असताना ह्या भूमीला काहीतरी देऊन जायचं आहे. ह्या भावनेत आपण एकत्रपणे काम करतोय. निश्चितपणे माझा फंड जो लागेल तुम्ही निश्चितपणे देईल. बंटी पाटील साहेब आम्ही सगळेजण एकत्रपणे सावकर असतील, हे सगळेजण ह्या कामाला बळ देतील आणि निश्चितपणे 100व्या वर्ष माझं भाग्य आहे की परमेश्वरानं त्याच्या दारामध्ये 2 शब्द बोलण्याची संधी दिली. ते तो ऐकत असेल आणि माझी प्रार्थना तिथपर्यंत जात असेल. माझ्या सह सर्वांना 100 वर्षाचं आयुष्य समोर बसलेल्यांना आणि इथं असलेल्यांना सगळ्यांना देवानं द्यावं आणि 100व्या वाढदिवसाला महाराज आपण आमच्या वाढदिवसाला सर्वांचे आशीर्वाद द्यायला यावे. या 100व्या या निमित्ताने या ठिकाणी वर्षाच्या पूर्तीनिमित्तानं मी मनोगत व्यक्त करतो. आपण सर्वांनी जो गोड आदर सत्कार केला, आपला मुलगा म्हणून या ठिकाणी मला इथं हे केलं. 35% ह्या गावाच्या लोकसंख्येच्या किमान ख्रिश्चन समाज आहे गावामध्ये. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ख्रिश्चन समाज कुठं असेल तर तो इमाने इतबारे कोडोली गावामध्ये आहे. ग्रामीण भागामधला सर्वात मोठा समाज कुठं असेल तर तो कोडोली गावामध्ये आहे. आणि ख्रिश्चन समाजासाठी सर्वात मोठा फंड कुठं येणार असेल तर बंटी पाटील साहेब तो कोडोली गावामध्ये झाला पाहिजे. याच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र काम करूया. मी जसा झेवियर्सला होतो पहिला सुरुवातीला, बंटी साहेब सुद्धा झेवियर्सचे विद्यार्थी आहेत. पहिली तर 10वी तुम्ही मध्ये शाळा सोडली, मी शाहू महाराजांच्या शाळेत. त्यामुळं या सगळ्या उपक्रमामध्ये आपला बंधुभाव आणि ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या परमेश्वरानं आपल्याला हे ज्ञान दिलं त्याला परत करण्याची वेळ या निमित्तानं आली आणि ते बळ त्यानं दिलंय. आम्ही काही देणारे नाहीत, तोच देणार आहे. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दुआ म्हणून काम करतोय. ती शक्ती तुम्ही दिली म्हणून ते शक्य झालं. मी त्याचे आभार मानून माझे लांबलेले मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.